हिंदू धर्मशास्त्रामध्ये शंकर आणि पार्वतीचा विवाह ज्या दिवशी झाला तो दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो। पुण्यातही महाशिवरात्रीचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो। मंडळी, पुण्याला विद्येचं माहेरघर तर म्हटलंच जातं, पण त्याचबरोबर पुणे हे मंदिरांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं। अशाच पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठी ओंकारेश्वर हे देवस्थान वसलेलं आहे। आज आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत। नमस्कार, मी प्रज्ञा। न्यूज अनकटच्या महाशिवरात्री विशेष भागात तुमचं मनपूर्वक स्वागत। पेशवेकालीन साम्राज्याचा साक्षीदार आणि इतिहास सांगणारं हे मंदिर पुणेकरांचं श्रद्धास्थान, आस्थास्थान तर आहेच, पण त्यासोबतच लाखो पुणेकरांच्या चेतनेचं अखंड स्रोतही आहे। आणि त्यामुळेच स्वराज्याच्या गुप्त बैठकाही या ठिकाणी झाल्या होत्या। स्वराज्याच्या अनेक आणाभाका देखील याच मंदिरातून घेतल्या गेल्या। अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजेच 1736 मध्ये या मंदिराची पायाभरणी केली गेली। मराठ्यांचे सेनापती चिमाजी अप्पा यांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी दिलेल्या देणगीच्या पुढाकारानं या मंदिराची स्थापना झाली। गाय उतारी शिवालया करविले असा उल्लेख पेशवे दप्तरामध्ये आढळतो, म्हणजे अवघा खर्च पेशव्यांनी केला असा त्याचा अर्थ होतो। आणि त्यामुळेच या मंदिराच्या प्रांगणामध्येच चिमाजी अप्पांची समाधी देखील आपल्याला पाहायला मिळते। हिंदू आणि इस्लामिक स्थापत्य शैलीचा उत्तम मिलाफ असलेलं हे मंदिर, आता या मंदिराला 285 वर्ष पूर्ण होत आहे। गेली 285 वर्ष हे मंदिर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जपत आहे। या मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील होम हवन स्त्री पौरोहित्याकडून केलं जातं। गेली 40 ते 50 वर्ष आनंदीबाई लोणकरांनी ही परंपरा चालू केली आहे आणि ती परंपरा आजतागायत सुरूच आहे। या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ओंकारेश्वर मंदिराबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंदिराचे विश्वस्त रोहित लोणकर। नमस्कार सर। नमस्कार। या मंदिराबद्दल आम्ही खूप सारं ऐकलेलं आहे, म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे, स्वातंत्र्य चळवळीच्या पण काही खुणा आपल्याला इथं पाहायला मिळतात, तर याबद्दल या मंदिराला 275 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि ह्याची निर्मिती केली आहे वेदमूर्ती शिवरामभट चित्राव यांनी। ते स्वतः व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर होते व आध्यात्मिक गुरु होते पेशवेंचे, तर त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या इंजिनिअरिंगच्या स्किल्सच्या अंडर हे मंदिराची निर्मिती झालेली आहे। या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की इथलं पौरोहित्य जे आहे ते स्त्री पौरोहित्याकडून केलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, ही आम्ही एक युनिक पद्धत इथे या मंदिरामध्ये राबवलेली आहे। हे स्त्री पौरोहित्य होतं आणि इथे बायकांची आमच्याकडे डेडिकेटेड टीम आहे जी 25-30 वर्षापासून तेच लोक त्याच स्त्रिया येऊन पौरोहित्य इथे करतात। इथे अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ओंकारेश्वर मंदिरामध्ये पारंपरिक प्रथेनी गाभाऱ्याच्या आतमध्ये स्त्रियांना जायला परवानगी नाही म्हणण्यापेक्षा की रूढी असल्यामुळे लोक जात नाहीत, स्त्रिया जात नाहीत पद्धत असल्यामुळे। आणि अशा मंदिरामध्ये मग पौरोहित्य स्त्रियांना करण्याचा मान आमच्याकडनं जे होतं करता येईल आपल्याला करता येईल त्यासाठी आम्ही ते स्त्रियांना पौरोहित्य करण्याचा इथे मान दिलेला आहे। शिवलिंगाची जी स्थापना या ठिकाणी केली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। शिवलिंगाचा बाण हा नर्मदेतनं आणलेला आहे आणि माहिती माहिती ते शिवरामभट चित्रावांनीच स्वतः जाऊन आणलेला आहे, एवढी त्याची माहिती आहे।
असं म्हटलं जातं की स्वातंत्र्याच्या आणाभाका इथून घेतल्या गेल्या, म्हणजे लोकमान्य टिळकांपासून सावरकरांपर्यंत इथं गुप्त बैठकी व्हायच्या. तर यामागचा खुलासा काय? जर आपण बघितलं स्वातंत्र्यपूर्व जर का आपण परिस्थिती बघितली तर पुणे हे स्वातंत्र्याच्यासाठी एक केंद्रबिंदू होतं आणि बरेचसे स्वातंत्र्य सैनिक हे पुण्यामधनं निर्मित झाले, नेते पुण्यामधनं तयार झाले होते आणि त्यामुळे निश्चितच स्वातंत्र्यपूर्व वास्तू असल्यामुळे हा वास्तूसुद्धा स्वातंत्र्यपूर्व लढ्याच्यासाठी सुटलेला नाही आहे किंवा वेगळा लुप्त नाही आहे. इकडे तुम्ही जर का बघितलं तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या वरती एक गुप्त खोली आहे, तिथे व्यायामशाळा म्हणून ती खोली आहे, पण तिकडे ती सहज कोणाच्या नजरेत येत नाही आणि तिथे कोणी बसलेलं असेल हे लक्षात येत नाही. त्यामुळे तिथे निश्चित स्वातंत्र्यपूर्व गुप्त बैठकी होत असाव्यात असा अंदाज मानला जातो. साधारणतः मंदिराचं हे जे प्रांगण आहे त्याचा एरिया किती आहे? हा साधारण एरिया आपण आत्ताच्या काउंटमध्ये जर का बघितलं तर एकरामध्ये बघितलं तर साधारण 40 गुंठे 1 एकराच्या आसपास तो आहे आणि याची निर्मिती अशी आहे की त्याला मध्ये पटांगण आहे, त्यानंतर आतमध्ये गेल्यावरती सभामंडप आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरती गर्भगृह आहे. असं म्हटलं जातं की इस्लामिक संस्कृती आणि हिंदू संस्कृती याचा मिलाफ या स्थापत्य शैलीमध्ये आढळतो. तर आपण असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये, कारण की या काळामध्ये हे बांधलं गेलं म्हणजे 1730 ते 1736 या काळाच्या 6 वर्षाच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आणि त्यावेळेला मुघल राज्य होतं, म्हणजे मुसलमानांचं राज्य होतं इकडे आणि त्यांच्याकडचे ट्रेंड झालेलेच लोक इथे असल्यामुळे प्रॉबब्ली त्या लोकांनीच इकडे ह्याची बांधणी केल्या असल्यामुळे ह्याचं जर का तुम्ही आर्किटेक्चरल स्वरूप बघितलं तर इट इज अ फ्युजन असं म्हणतात की ऑफ हिंदू आणि इस्लामिक कल्चर. पण असं म्हणजे त्यावेळेला जे काही कलाकार हे होते, मेझन्स होते किंवा मिस्त्री होते, त्यांच्याकडनं ते बांधले गेले. या मंदिराच्या समोरच आपण चिमाजी अप्पांची समाधी पण पाहू शकतो. तर चिमाजी अप्पांच्या योगदानाबद्दल थोडीशी माहिती द्या. नानासाहेब पेशव्यांच्या काळी बाजीराव पेशव्यांच्या काळी चिमाजी अप्पा पेशवे हे त्यांचे सरसेनापती होते आणि ते पुण्यामध्ये होते आणि त्या काळामध्ये साधारण हे मंदिराचं बांधणी झालेली ज्या वेळेला चिमाजी अप्पा पेशवे होते इकडे आणि त्यांच्या निधनानंतर मग त्यांची समाधी इकडे बांधलेली आहे आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चिमाजी अप्पांच्या समाधीच्या जागी त्यांची पत्नी आनंदी देवी त्यांनी सती केलेली आहे. एकंदरीत आपल्याला सरांच्या मार्फत या मंदिराचा इतिहास आणि स्थापत्य शैलीबद्दलच पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. आजच्या आपल्या या व्हिडिओत आपण मंदिराचा इतिहास आणि मंदिराची वैशिष्ट्य काय होती त्याबद्दल माहिती घेतली. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.